ज्ञान की प्राप्ति तब होगी जब हमारा मन पवित्र हो। Pausing workout. गुड मॉर्निंग। आता सकाळचे वाजले तर 5 वाजलेले आहेत आणि मी आहे काशीमध्ये, काशी बनारसमध्ये। आज इथेच वॉकिंग करणार आहे। आज आम्ही निघणार आहे मुंबईला। आज आमचं सर्व देवदर्शन झालं, खूप छान झालं। काशीमधलं पण मस्त सगळं दर्शन झालं। काशी विश्वनाथांचं पण दर्शन खूप छान झालं। सारनाथ टेम्पल पण झालं, जिथं बौद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, तिथे ते पण झालं। आता आम्ही निघालो आहे आज मुंबईला। निघणार आहे 12 वाजता। 12 वाजता आमचं चेकआउट आहे हॉटेलमधून आणि त्यानंतर चेकआउट झालं की आम्ही मग संध्याकाळी आमची 10 वाजून 10 मिनिटाची फ्लाईट आहे। तर त्यामध्ये काही अजून एक स्पॉट आहे ते दाखवणार आहेत आम्हाला। मग ते झाल्यानंतर मग मी मुंबईला पोचणार आहे फायनली। दर्शन खूप छान झालं। तुम्हाला जरी यायचं असेल तर एक टूर आहे, बिना टूरमधून आम्ही इकडे आलो होतो, तर त्यांनी खूप छान दिलं दर्शन वगैरे। तर तुम्ही पण येऊ शकता आणि खूप छान दर्शन घेऊ शकता। तर आता चला बघू आजच्या दिवसामध्ये कसं तुम्हाला दाखवता येतील तेवढे दाखवेन। हे बघा बॅक साईडला किती पक्ष्यांचा छान आवाज येतोय आणि इथे काय लिहिलंय, आपकी यात्रा मंगलमय हो, धन्यवाद। Pausing workout. थँक्स फॉर द विजिट। Resuming workout. सकाळची एक्सरसाइज झाल्यानंतर हॉटेलला आलो। हॉटेलवरती येऊन आम्ही सर्व तयारी केली। तयारी करून आम्ही बॅगावरून खाली गेलो। खाली गेल्यानंतर बॅगा सर्व ठेवल्या, त्या बॅगा मोजून घेतल्या, कारण अयोध्यामध्ये आमची एक बॅग मिस झाली होती आणि ते आणण्यासाठी आम्हाला खूप त्रास झाला होता, कारण की आम्ही अयोध्या ते काशी 300 किलोमीटर आम्ही दूर आलेलो होतो, त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला। त्यानंतर आमचा टूरचं ॲनिव्हर्सरी होती, त्या ॲनिव्हर्सरी 90 वर्षाच्या आजोबांच्या हस्ते आम्ही केक कटिंग केला। त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आम्हाला लंच ठेवला होता। लंचमध्ये त्यांनी स्टार्टरमध्ये सूप ठेवलं होतं। सूप खूप टेस्टी होतं, मस्त लागत होतं। त्यानंतर समोरून व्हिडिओ करत होते आमचे साहेब, मला उचकी लागत होती आणि ते उचकीचा व्हिडिओ आमचे साहेब करत होते। ते व्हिडिओ करत असताना हे बघून मला फार हसायला येत होतं आणि मी हसत देखील होती आणि मुलं देखील खूप हसत होते की पप्पा व्हिडिओ मम्मीचा बनवतोय। नाही हो, आता गेली उचकी। सॉरी जास्त मोठी हसले। बोलो फिर से, क्या बोलते बताओ। कैसा है खाना? मस्त है, छान आहे। दुपारचं लंच करून झाल्यानंतर आम्ही निघालो तो वाराणसी एअरपोर्टच्या दिशेने। एअरपोर्टच्या दिशेने जात असताना त्या अगोदर थोड्याच अंतराच्या अगोदर ती एक सर्ववेद महामंदिर धाम असं एक मंदिर आहे। त्याचं 20 वर्षापूर्वी बांधकाम चालू होतं आणि त्या बांधकाम आता थोडं पूर्ण झालेलं आहे। तेव्हा योगी साहेबांनी आणि मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं होतं। बांधकाम अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे, कारण की काही स्ट्रक्चर तिचं अजून तयार झाले नव्हते। इथे बाजूला चप्पल काढण्याचं ठिकाण होतं, तिथं आम्ही चप्पल काढली आणि हे इन्स्ट्रक्शन वाचून आम्ही पुढे गेलो। पुढे गेल्यानंतर तिथं जे मंदिर पाहायला मिळालं होतं, खूप सुंदर असं मंदिर होतं, खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर होतं की तुम्ही पण कधी भेट द्यायचं असेल तर नक्की या मंदिराला भेट द्या, कारण की इथे योग साधना शिकवली जाते। आणि ह्या मंदिरावरती जी डिझाईन आहे मोरांची, खूप अशी बारीक नक्षीकाम केलेली होती, खूप सुंदर। मंदिर फक्त तयार झाले, मंदिराच्या बाहेरचं अजून बाकी होतं काम, ते बाकी काम पण चालू होतं तिथे आणि ते पण पाहिलं आम्ही। आणि तिथले कारागिरी पण पाहिले की त्यांनी नाजूक डिझाईन करत असताना त्यांचाही तिथला व्हिडिओ आहे, पुढे जाऊन तुम्ही बघाच तो व्हिडिओ। आणि आतमध्ये गेल्यानंतर एक वेगळाच थंडावा जाणवला, कारण की म्हणतात ना ध्यान साधनेचं जे ठिकाण असतं ते असंच काहीतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी असतं, तसंच ते इथून आम्हाला एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी होत होती। ही जी मूर्ती आहे ती अनंत श्री सद्गुरू सदाफल देव महाराजांची ही मूर्ती आहे। त्यांनी हिमालयामध्ये आपली साधनेमधून सिद्धी प्राप्त केलेली होती, हे त्यांचाच हा पुतळा आहे।
जर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर या मंदिराचा ॲड्रेस आहे सर्ववेद महामंदिर धाम, गाजीपूर रोड, उमरहा, वाराणसी. इथे तुम्ही नक्कीच भेट द्या. मी तर म्हणेल खूपच सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही आलात, भेट दिलात तर तुम्हाला खूपच त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो खूपच वेगळा आहे. मंदिराच्या आतील स्ट्रक्चर घुमटाकार एक सुंदर असं झुंबरनी बनवलेलं होतं. पूर्ण झुंबर आणि मध्येच एक झुंबर लावलं असं घुमटाकार हे स्ट्रक्चर आहे. बाहेर सुद्धा तुम्ही 132 ऋषीमुनी आहेत, त्यांच्या मूर्त्या त्या मंदिराच्या बाहेर मंदिराच्या वरती अशा लावलेल्या आहेत. खूप असं सुंदर असा कलाकृती बनवलेली आहे ह्या मंदिराची, खूप सुंदर. आणि वेद रामायण, गीता, उपनिषद हे सर्वांची तिथे लिहिलेले गेलेले आहेत त्या मंदिरामध्ये. बाहेरच्या सर्व ठिकाणी ऋषी आणि साधकांच्या मूर्त्या देखील लावलेल्या आहेत. खूप सुंदर अशी त्यांची कलाकृती केलेली आहे आणि खूप सुंदर असा देखावा आहे. इथे हत्तींचं सुद्धा स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटेल. खूप सुंदर असा हत्तींचं सुद्धा स्ट्रक्चर केलेलं आहे. कितीतरी असे मजले बांधलेले आहेत आणि हे 80 फूट वर्गफूट क्षेत्रामध्ये बनवले आहे. 100 फूट उंची आहे याची या मंदिराची. खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे याचं. मंदिराच्या बाजूच्या साईडनी फिरत असताना इथे बघा तुम्हाला हत्तींचं पूर्ण मूर्ती दिसत आहेत. पूर्ण लहान हत्ती, मोठे हत्ती, हत्तींची मूर्त्या दिसत आहेत. आणि तिथून पुढे गेल्यानंतर इथे ऋषीमुनी अग्नियज्ञ करत आहेत असं दिसत आहे. खूप सुंदर असं सगळे लोक तिथे फोटो देखील काढत होतं. खूप असं मस्त स्ट्रक्चर होतं तिथे आणि देखावा तर फारच सुंदर होता. वातावरण तर खूपच सुंदर होतं. लांबून मंदिर बघा किती सुंदर दिसतंय, किती छान असं मंदिराचा देखावा होता. त्यानंतर आम्हाला बाजूलाच त्यांनी योग साधना कशी करायची हे सांगण्याचं ज्ञान देत होते ते गुरुजी. और परमात्मा साक्षात्कार हो उसी को फॉर्मेट करते हैं. राफल देव जी महाराज की प्रतिमा वहाँ लगी हुई है. ध्यान साधना में बैठे हुए 17 वर्षों की कठोर साधना करके इन्होंने आत्मज्ञान, आत्म साक्षात्कार करके परमात्मा साक्षात्कार किया. शरीर संसार में रहते हुए तो देखा कि पूरे विश्व के मानव समुदाय त्रैताप की तपन में, दैविक भौतिक ताप में सभी उद्विग्न है, बेचैन है. जीते जी चिंता की चिता में जल रहे हैं और कर्म भी कर रहे हैं, धर्म भी कर रहे हैं, पूजा पाठ यज्ञ दान व्रत भी कर रहे हैं, घर में भी कर रहे हैं, तीर्थों में भी जा रहे हैं. फिर भी टेंशन बेचैनी बनी हुई है और सुख शांति का पता नहीं. बौद्धिक ज्ञान से संसार की प्राप्ति होती है, आत्मज्ञान से आत्मिक आनंद शांति. आत्मज्ञान की प्राप्ति तब होगी जब हमारा मन पवित्र होगा. श्रेष्ठ जनों ने कहा एक कहीं साधे सब सदे, सब साधे सब जाए. बहुत प्रकार के कार्य हो रहे हैं जीवन, सुखमय जीवन जीने के लिए. एक जो करना चाहिए साथ साथ सब करते हुए मन को कैसे पवित्र शुद्ध निर्मल एकाग्र करे, वो काम नहीं हुआ. थियोरी में रह गया, मन ला के पढ़ो, मन ला के पूजा करो, मन ला के काम करो, मन ला के ध्यान करो. मेथड क्या है उसका? तो यहाँ पर वो मेडिटेशन जो साधना बताई जा रही है 10 मिनट मात्र मन को शुद्ध पवित्र एकाग्र करने का अभ्यास करना है. कैसे करना है यहाँ बता दिया जाएगा.
जानने वाले को बता दिया जा रहा है मात्र 10-12 मिनट में। नाम लिखा करके अंदर में जहाँ सामने आपका बोर्ड लगा हुआ है, तो 10 मिनट अभ्यास से आप लोगों के पास समय है 10 मिनट का? आहे मैं ओके, तर नक्की तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक द्या, कारण का आमच्या पुढच्या प्रोग्रेससाठी पण ते तितकेच व्हॅल्युएबल असतात. आणि मेल वाचले जातात नाही असं नाही, काही एकूण एक मेल हे जे वाचतात. ओके, की म्हणजे असं नाही की तुमचा एवढा मोठा कारोबार आहे पण एवढे मेल कोण वाचणार नाही. ताई ह्या सगळा मेल. फायनली आम्ही लाल बहादूर शास्त्री वाराणसीच्या एअरपोर्टवरती पोहोचल्यानंतर आमचं सर्व सामान आम्ही लगेज घेऊन निघालो. गेल्यानंतर तिथे श्रावणी एक्सायटेड होती मुंबईला जाण्यासाठी, आणि तिला येण्याची पण एक्साइटमेंट असते आणि जाण्याची सुद्धा एक्साइटमेंट असते. तशी ती बैक टू मुंबई, फाइनली अभी मुंबई जाएंगे. हे लाल बहादूर शास्त्री यांचे मूर्ती आहे आणि आजूबाजूचं वातावरण देखील. आणि तिथून आम्ही एअरपोर्टवरती गेलो. एअरपोर्टवर गेल्यानंतर थोडा वेळ होता एरोप्लेनसाठी, आणि म्हणून आम्ही बसलो. तिथे काही फोटो वगैरे शूट्स केले. तिथे एक चांगला आम्हाला फोटो काढण्यासाठी प्लेस भेटला, मग तिथे आम्ही फोटोशूट केले. नंतर सेल्फी देखील काढला. सेल्फी काढून झाल्यानंतर मग आम्ही एरोप्लेनमध्ये जाण्याची तिकीट आम्हाला भेटली. मग आम्ही ते तिकीट्स घेतले आणि आमचं एरोप्लेन लागलंच होतं, आणि नुकतंच आम्ही मग एरोप्लेनमध्ये जाण्यासाठी आम्ही आता वाराणसीतून मुंबईला निघालेलो आहे. झालं आमचे देवदर्शन. संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप झोप येत होती, आणि श्रावणी म्हणत होती तू बोल काहीतरी, पण खूप झोप येत होती. त्यानंतर आम्हाला एअरपोर्टवरती मुंबई एअरपोर्टवरती उतरल्यानंतर आम्ही जाण्यासाठी निघालो. ओला बुक केली होती आणि ओलाने आम्हाला निघालो होतो. आणि तुम्हाला यामध्ये योग साधना, सर्ववेद योग साधनेचं मंदिर कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही बॅग घेऊन निघालो आणि घरी पोचल्यानंतर सकाळ झालेली होती. आणि मधून आम्ही तिकडून ज्या ज्या वस्तू आणल्या होत्या, म्हणजे अयोध्यावरून, वाराणसीवरून, प्रत्येक ठिकाणून आम्ही ज्या वस्तू घेतल्या होत्या त्या वस्तूंची, सर्व वस्तूंची पूजा केली. अयोध्यावरून आम्ही प्रभू श्रीरामांची मूर्ती आणली होती. गंगाजल आणलं होतं, त्रिवेणी नदीचं, गंगेचं सगळ्यांचे पाणी आणलं होतं, जल आणलं होतं. त्या जलाने सुद्धा अभिषेक घातला. पंचअमृतांनी सगळ्या अभिषेक मूर्तीला घातला आणि मूर्तीची स्थापना देखील केली. शंख देखील आणला होता तिथून. परत तिथून प्रसाद आणलेला होता. आणि सर्ववेद ध्यानमध्ये गेल्यानंतर जे महामंदिर होतं तिथलं जे बुक्स होतं त्यामध्ये ज्ञानप्राप्ती केलेले श्री सदाफल देवांची जी योग साधनेतून त्यांनी जे लिहिलेलं होतं ते सुद्धा बुक्स आम्ही तिथून घेतलं. आणि खूप छान असं आमचं तिथलं देवदर्शन देखील झालं आणि खूप सुंदर असं. घरी आल्यानंतर त्याची पूजा केली आणि पूजा करून स्थापना देखील केली आणि आजूबाजूल्यांना सर्वांना प्रसाद देखील दिला. सर्वजण खूप खुश झालो की आम्ही अयोध्येला जाऊन आलो, वाराणसीला जाऊन आलो. हे ऐकून सगळ्यांना फार आनंद झाला आणि सगळ्यांना तो प्रसाद देखील केला आणि सगळ्यांनी प्रभू श्रीरामाचा खूप धन्यवाद मानला. आणि आम्ही देखील प्रभू श्रीरामाचा खूप धन्यवाद मानले की त्यांनी आमचा योग आणला अयोध्येला नेण्यासाठी. खरंच जेव्हा आपली योग येतो तेव्हाच आपण जाऊ शकतो हे असं म्हणतं. मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की कधी आम्ही अयोध्येला जाऊ आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊ. तर ते योग आमचा आला आणि आम्ही प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतला. जेव्हा आपला योग येईल तेव्हाच आपण जाऊ शकतो, नाहीतर असं आपण नाही जाऊ शकत. कितीही प्लॅनिंग करा तुम्ही. खूप सुंदर वाटलं आणि देवदर्शन करून सुद्धा खूपच आनंद झाला. तुम्हीही नक्की जा आणि नक्कीच अयोध्येला प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्या. आणि बाकीच्या आजूबाजूचा प्रवास जो एरिया आहे, जे लोकेशन्स आहे ते पण सर्व. काशीमध्ये विश्वनाथाचं दर्शन खूप सुंदर झालं. परत तुम्हाला वाराणसीमध्ये गंगे नदीचं दर्शन झालं. नंतर त्रिवेणी नदींचं दर्शन झालं. प्रयागराजमध्ये खूप असं छान. आणि बनारसमध्ये आम्ही साडी देखील घेतली. खूप आणखीन आनंद वेगळाच आला होता आणि खूप असं सुंदर असं दर्शन झालं होतं सगळ्यांचंच. पण तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये कमी जास्त काही वाटत असेल, माझ्या ब्लॉगमध्ये काही कमतरता जाणवत असेल किंवा काही बोलण्यामध्ये मी काही चुकत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझे जर ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तरच लाईक करा. आणि तुम्ही मला काही लोकांनी कमेंट्स केले त्यांच्यासाठी पण खूप धन्यवाद मानते की असेच माझ्या व्लॉगला सपोर्ट करत राहा आणि लाईक देखील करत राहा आणि पाहत देखील राहा. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जय श्रीराम, जय प्रभू श्रीराम, जय जय सियाराम. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटत असेल तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच.